ठरलं तर मग 29 एप्रिलच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत प्रियाचे सर्व कारस्थान, तिचा खरा मुखवटा सर्वांसमोर आल्याच्या नंतर ऊर्जा, काव्या, आदिराज आणि सँडी त्यांच्याजवळील सर्व पुरावे सर्व घरच्यांना दाखवतात. प्रिया किती नीच आणि खालत्या पातळीला जाते, किती घाण कारस्थान करते, कशा प्रकारे मुलांना फसवते, त्यांच्याकडनं पैसे लुबाडते, या सर्व गोष्टी सर्व घरच्यांसमोर आलेल्या असतात. आणि हे सर्व कारस्थान पाहून अश्विन मात्र कोसळलेला असतो. सँडी त्याच्या चॅटिंगचे सर्व पुरावे अश्विनला दाखवतो. घरचेही पाहतात. त्याचबरोबर जे अधिराजने प्रियासोबत रेकॉर्डिंग केलेली असते हॉटेलमध्ये, ज्या ज्या ठिकाणी ते भेटलेले असतात, अधिराज सर्वांना म्हणतो, आत्तापर्यंत प्रियाने माझ्याकडून 10 लाख रुपये घेतलेले आहेत आणि सोबतच तिला एक अंगठीसुद्धा मी दिलेली आहे. आणि हे सर्व कशाप्रकारे तिने फसवले, कशाप्रकारे मला खोटं बोलली, या सर्व गोष्टी तो रेकॉर्डिंग केलेली असते आणि तो सर्व घरच्यांना दाखवतो. सर्व रेकॉर्डिंग पाहता क्षणी सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते. अश्विन सर्व प्रियाची रेकॉर्डिंग पाहतो. त्यामध्ये प्रिया खूप खालच्या लेवलला जाऊन बोललेली असते. माझा नवरा रोज दारू पिऊन मला मारतो, मला पैसे देत नाही, माझ्यावर खूप अत्याचार करतो, बऱ्याचशा गोष्टी तिने बोललेले असतात. हे सर्व ऐकून अश्विनला खूप मोठा धक्का बसतो. तर अश्विन प्रियाला म्हणतो, मी असं तुझ्यासोबत वागतो का असे केलेस माझ्यासोबत? मी घरच्यांच्या विरोधात जाऊन तुला घरामध्ये ठेवले, मी तुझ्यासोबत लग्न केले, या सर्व गोष्टींचा मला आता खूप मोठा पश्चाताप होत आहे. मी तुझ्यासारख्या मुलीवरती विश्वास ठेवला, घरच्यांच्या विरोधात गेलो. तर नाटकी प्रिया अश्विनसमोर खोटे रडू दाखवत नाटक करत असते. तुझ्यापासून दूर करण्यासाठी यांनी सर्व कारस्थान रचलेले आहे. मी अश्विन अशी नाही, तुला माहीत आहे. तू माझ्यावरती एकदा विश्वास ठेव. परत एकदा प्रिया अश्विनला जाळ्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न करत असते. पण अश्विनला सर्व पुरावे पाहिल्याच्या नंतर आता तिच्यावरती काडी मात्र विश्वास उरलेला नसतो. तर अश्विन बोलून सुद्धा दाखवतो, तुझ्यावरती आता माझा काडी मात्र विश्वास नाही. तुम्हाला किती काही फसवलेस ना, आता मी तुझ्या शब्दामध्ये अडकणार नाही. मला तुझं तोंड पण पाहण्याची इच्छा नाही, माझ्यासमोरून इथून चालती हो, असं म्हणून तिला आता हाकलून देण्याचा प्रयत्न करत असतो. असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.